जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 13 व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे समर्थ बाल निरूपण, दासबोध निरूपण, मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मनाचे श्लोक क्रमांक 13। मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले। म्हणूनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी। पांडवांच्या इंद्रप्रस्थ नगरीतील राजसूय यज्ञाच्या वेळचा प्रसंग। त्या महान यज्ञाचे यज्ञवेत्ते होते भगवान श्रीकृष्ण। अग्निहोत्र ऋषींनी प्रणव मंत्र म्हणत धगधगीत अंगार यज्ञकुंडात ओतण्यास सुरुवात केली आणि त्या अंगारावर आहुती देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी काष्टांची छोटी मोळी अलगदपणे उचलली। ओनवे उभे राहून ती मोळी ते यज्ञकुंडात टाकणार एवढ्यातच दुर्बुद्धी सुचलेल्या शिशुपालाने युधिष्ठिराकडे नजरेचा जळजळीत अंगार टाकून म्हटले, युधिष्ठिरा, यकश्चित क्षुद्र गवळ्याला राजसूय यज्ञाचे यज्ञवेत्तेपणे देऊन शूर क्षत्रियांची अवहेलना करणे तुझ्यासारख्या धर्म जाणणाऱ्या महान सज्जनाला शोभते काय? महाराज, धृतराष्ट्र, पितामह भीष्म, असंख्य महावीर सोडून हे गवळ्यांचे सोंग अग्रपूजेच्या मानासाठी तू निवडावेस। सुवर्णवर्ण धारण करणारा वीरश्रेष्ठ अंगराज कर्णही तुझ्या नजरेतून सुटला काय? आणि तो असेच अविवेकी बोलतच राहिला। पूर्णावताराला टोचून टोचून मारू पाहत होता जणू तो, आणि वैखरीचा आवेश कमी वाटला म्हणून की काय त्याने श्रीकृष्णाला दंड थोपटून द्वंद्वाचे आवाहन दिले आणि यज्ञासारख्या शुभप्रसंगी विघ्न उपस्थित करू पाहणाऱ्या शिशुपालाकडे आपली करडी नजर रोखून भगवंत म्हणाले, शिशुपाला, तुझे 100 अपराध संपले आणि आता तूही संपलास। खोट्या अहंपणाने उन्मत्त झालेल्या अज्ञानी जीवा, आता मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी कर। एवढे बोलून स्वतःच्या हातामधील सुदर्शन चक्र त्याच्या रोखाने फेकून यज्ञाला जमलेल्या इतर मंडळींची श्वास रोखलेली अवस्था पाहता भगवान श्रीकृष्ण स्तब्ध उभे राहिले। मृत्यूच्या भीतीने शिशुपाल सैरावैरा पळत सुटला आणि प्रचंड गती घेतलेले ते चक्र त्याचा पाठलाग करीत राहिले। अखेरीस इक्षुमती नदीच्या पात्रात शिशुपाल शिरताच सुदर्शन चक्राने कंठाशी भेद करून त्याचे धड वेगळे केले। इक्षुमती नदी रक्तरंगाने फेसाळत राहिली। तात्पर्य, परमार्थी तोच खरा राज्यधारी प्रापंचिक साम्राज्य अकस्मात नष्ट होऊ शकते। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। इथून पुढचे समर्थ बाल निरूपण, समर्थ रामदास निरूपण, मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।